हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी किती फोन केलं ते दिवसापासून ताई, म्हणलं आता काय जगाचं दुनियाचं सोडवते आणि माझ्याला पुढं पाडते तर असं कसं ते काय म्हणते. ते काय परीक्षाच असते कधी. नाही ताई, माझी परीक्षा आहे ही तर मी सांगते, पण ताई तुम्हाला कशी सांगते ते तुमच्या लक्षात आलं नाही. मी ती मातृत्व काढून घेतलं हे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वाटलं पोरं नोकरीला लागले की हे जे कसं काय आता हे मातृत्व, पण मी हा लग्न झाल्यापासून ही प्रश्न हे करते. म्हणजे काय झालं ताई, नीट सांगा ना मला. आणि मला मी सांगताना मग सांगते पुन्हा करते म्हणलं अनुभव शेअर. काय काय. पुन्हा मी अनुभव शेअर परत करते म्हणलेली तुम्हाला. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, आणि परत मग पुढचा प्रश्न सुटला नाही माझा, डायरेक्ट माझा प्रश्नच ती गप्पच थांबला. काय व्हायचं ते म्हणल्यावर मग पुन्हा काय सांगायला चाललं. पण मी काय केलं म्हणलं, एकदा मी सेवा घ्यायसाठी म्हणले, पण तुम्ही मला काय दिले म्हणलंच नाही का मी सेवा म्हणल्यावर नाही देत ताई. ताई तुम्ही नाही, शेंची भगत ताईचा शेवटचा नंबर किती आहे, कारण तुम्ही म्हणला लावला तुम्ही परत का तुम्ही डायल केला नाही, मग तुम्ही काही केलं डिलीट करून टाकला असं म्हणलं. पण म्हणलं चुकून त्यांचं नाव टाकलं नाही, पण नंबर असेल तर शेवटचा किती नंबर आहे मागायसाठी पण मी सारखी करायची. ताई आता ना माझ्याकडे तेवढा वेळ नाही, ते ग्रुपवर विचारा ताई. नाही मी सांगते की मग मला अनुभव शेअर करायला, ही सगळं माझं तर अनुभव शेअर करायचं होतं, पण आता कालचा मला जी सांगितलं होतं दादांना, मी म्हणलं होतं दादा मला म्हणलं होतं 3 आठवडे थांब. 3 आठवड्यानं दादांना फोन लावला तर दादानी परत मला द्यायचा तर मेसेज संध्याकाळी फोन केला, उचलला, बोललं, पण काय सेवा द्यायची मला स्वामी जवळ ही करत नाही तर म्हणजे मी पण अशी ढकलली जाते ना, मला असं एक भीती वाटते. तर मग मी मागच्या 2-4 दिवसात तिकडे चालले होते बाहेर असं फिरायसाठी थोडं, तर त्या गाडीवर होतं की तुझ्या सौंदर्याचा दोष म्हणून. म्हणजे आता माझं तर सौंदर्याचा दोष म्हणजे ताई, मी एवढी निर्दोष बाई, मी चिडते ना, तुम्हाला तर सांगितलं आई वडील लहानपणी वारले, लग्न झालं तर सासू-सासरे नाहीत, दिलंय तर असं एकाच ह्याच्यात घरात, त्यामुळं मी अशी कठोर संसार करत आली सगळ्या ह्याच्या गोष्टीचा. पण तो मी संसार घरात करते आणि एकीकडेच त्या नवऱ्याचं लक्ष राहिलं. माझ्याकडं म्हणजे दृष्टिकोनातून की माझं त्याचं असं प्रेमच जमू दिलं जुळू दिलं नाही तेव्हापासून. पण ही मला आज का कळतंय तुम्ही म्हणतात चला एवढ्या उशिरा आता काय द्या सोडून द्यायच्या स्टेपला आली, झालं, पण तो माझ्यानं जमलंच नाही. मी तेव्हापासून प्रयत्न करायचा तर असं, कारण बाहेर जायचं नाही, कोणाला विचारायचं नाही, सांगायचं नाही, बोलायचं नाही, देवदेवरेश नाही, ब्राह्मण नाही, ही तर पहिलंच सगळं आपल्याला माहिती. तेव्हापासून मी कुठं गेलेच नाही. पण तुम्हाला सांगताना हा असा नवरा की कट्टर वेगळ्या वागणुकीचा होता, तो स्वतः सांगायचा आणि घरात एवढं प्रेम द्यायचं, प्रेमानं वागायचं, पण असं बाहेर वागणारी माणसं घरात प्रेम देतात ही मला आता समजलं. अरे मग मी ताई, आणि जो देव जी म्हणलं ना, मग तुम्हाला मी देवाच्या ह्याच्यावर, आता तुम्ही काय ताईला तुम्हाला देवापासून म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगून तुम्ही स्वामीला सगळी विनंती करून म्हणता ह्या ताईचं जा, तसं मी म्हणते काय, मी काही जरी झालं तर देव सोडला नाही, त्यामुळे मला इथपर्यंत आणले हे पण तुम्हाला सांगले म्हणले. पण तो त्या माणसाचा वेगळा स्वभाव हा बदललाच नाही, मला कळलंच नाही. अरे बापरे. का कळलं नाही माहित आहे का, सगळं असं घरात आलं तर समोर दिसलं, मी त्याच्यावर भांडण केलं, मी 8 दिवस बोलत नसायचे, पण तो त्याचं कधी ह्या नवऱ्याचं काय करायचं नाही, मी असं सगळं करायचं, जेवण वेळेत, कपडे इस्त्री, आणि मी साधी बुडी तुम्ही म्हणताय, पण मला आता काय तुमची भेट मी कशी जाऊ शकते, मी लई तेवढी न शिक्षक, मी लई चंचल तर बाय. अरे पण बोलताना स्वभावावर असं रडू येते की खरंच आईला सांगू शकली नाही, भाऊ बहिणीला सांगायचं तर नातं तुटते, शेजारणीला सांगायचं तर दुःख कळलेलं हसू येते, मैत्रिणी तर करायची तर मैत्रीण पण एकीकडे सांगितलं तर एकीकडे कळ लावू शकते. मग हा आता तुमचा चॅनल ओपन झाला, मी हा कौतुक सांगितलं तर मी 10 जणाला माहित होते, मग खरं कोण आहे खोटी कोण आहे कळलं नाही. असं ताई भयानक माझ्या, मी म्हणते काय, रोजचा दिवस ना, मी माझं म्हणजे रूप मी मध्ये कधी आणलं, कसं येत आहे रूप मला, मी जेवले तरी मला ती पुढचं अन्न सुद्धा वेगळं दिसते.
तुम्हाला कसं कळलं पण त्यांचं असं बाहेर आहे ते? आणि ताई तो असा माणसाला ते चैनच नाही ताई. आणि किती एकदा तर बैठकीत गेल्यावर असा समोर भाग सुटला होता. असं आता उठून जायचं आणि तो बैठक रामदास स्वामीची लई ती वेगळी बैठक. त्यात भाग सुटला. तो कुणाचा तर भाग असेल म्हणली थांबा एवढा शेवटचा ऐकून जावं ती बोध सांगताना. हां, हां, तर हां. तो सांगितलं होतं की असा एक राजा होता आणि त्याला पळून 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 त्याला कुठंच भागलं नव्हतं. हां, हां. तो एक ठिकाणी त्याला तिथं थांबावं लागलं त्याची तिथं ही भाकरी. हं, 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 हं. मग असं बोध गेलं की वाटायचं देवात. आणि तिथं काय सांगायला मिळायचं की कसला जरी असला नवरा हं. तरी तो नवराच म्हणायचं, देवच म्हणायचं. मग न म्हणावं तर बरोबर आहे. आपल्याला जो घरात माणूस आहे कोण आहे आपल्याकडं, आपण जर नवऱ्यापासून ही वेगळं तर लोकांची बाई बघायला की कशी वेगळं बोलू शकते. हं, 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 हं. त्यामुळं आपण दृष्टिकोन नाही सांभाळू. आपण तर 96 खानकुळीतलं ताई असलं ते तर लोकांना दावता येत नाही. ही तर जपायचं आपल्याला. अरे आणि हा मुलं मोठा ताई? प्रश्न. हा? मुलं मग तुम्हाला? मग ती तर तुम्हाला ताई मोठा प्रश्न. मी आता हे सोडलं. सगळी माझी बाजू सोडली. माझी जाऊ दे. कारण मुलीला वाटायला ना आमची लग्न करायचं ना आम्ही तुमचा प्रश्न सोडवायचा. पण बरोबर. पोरीला आणि पोरालाच वाटेना की बाप खरंच असं वडील आहेत. कळलं त्यांना? त्यांना मी म्हणते ताई जीव तोडून सांगते तर ही कळेना. म्हणून मला ताई शेवा माझ्यासाठी नका देऊ ताई. फक्त मला त्या 2 पोराला आणि पोरीला जागं करायचं शेवटचा स्टेप आहे. काय कुठं झालं आहे तेवढं एकरभर शेत मातीत गेलं तर आपण सगळं संपलं म्हणून. म्हणजे सगळं विकून टाकली का इस्टेट त्यांनी? इस्टेट नव्हं, बाकी सगळा व्यवहार ताई. बापरे! हं. मग ही तुम्हाला मी का मला एक तुम्हाला भावनेतनं माझी जागी करायची तर माझी पुढचं तरी ह्यांना कळलं तर ही कुठंतरी आत्ता उद्या पोरीच्या लग्नाच्या आधी तर काय थांबल म्हणून. नाही मग ते तुम्ही दादांकडनं नाही तर भगतताईंकडनं सेवा घ्या. मग ताई मी नाही तुम्हाला मी सेवा का देत. नका देऊ ताई. फक्त फोन नंबर द्या म्हणून मेसेज केलेला तुम्हाला मी. केलेला? हो हो ताई नबाड सांगत नाही तुम्हाला मेसेज करून झालं तेव्हा सुद्धा वेळ होती व ताई वेळ पुढची सुद्धा त्यानं ह्या एका महिन्यात आता हे वेळ बदलली ती सुद्धा. घ्या नंबर मी सांगते लिहून घ्या. ताई मराठीत मी घेतली म्हणून तुम्हाला ताई शेवटचा स्टेप कधी झाला नाही का गेल्या महिन्यात काही तर घडलंय आणि ती मला असं उघड आता त्यांना काय वाटतं माहिती आहे पोरीला सुद्धा माहिती आहे आणि पोरीला खरंच वाटत नाही. पोरगी म्हणते आई हे शक्य सोडून बोल तुझी स्वामीवर श्रद्धा आहे ना तू स्वामीला कौल लाव. आता ताई कुठं जाऊन कौल लाव कसं मन लावायचं. मग तुम्हाला कसं कळलं त्यांचं आहे ते? ताई रोज बोलण्यावरनं नवरा आपल्या सोबत असतो तो आपल्याला काय कळत नसेल. हं, हं. हं? नवरा जर आपल्याशी आहे आपल्या बोलण्यातनं नवऱ्याच्या वेगळं येताना काहीतरी वेगळं करताना आपण नाही का नवऱ्याला खरं का खोटं मानायचं. हो, हो. आणि मग ती बाई नवरा कोण आहे तुम्हाला कळलं का? सगळं ताई सगळं माहित आहे. मग तुम्ही त्या बाईला बोलल्या नाही? कशी बोलता ताई म्हणते काय राहायला तर एक ठिकाणी एक गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी येऊन हा प्रकरण गाजवले. बापरे! काय उघड सांगू शकत नाही मग तिला ताई. नवरा नाही का त्या बाईला? ताई काय सांगू तुम्हाला नवरा 2 पोरं आहे ती सून आहे नातू आलं तर ताई आणि अरे वाह! दुसरं पोरगं लग्न दुसऱ्या कुणाचं असेल इंजिनिअरिंग असताना दुसऱ्या ह्याच्या संग केले पोरी संग काय तर बंगाली अशी काय तर आहे मोठ चांगल्या ह्याच्यातली. आणि आता ती नखरं करायचं म्हणल्यावर रूप सुधारतं नखरं करायचं म्हणल्यावर जवानी सुधारती. तुम्ही आता पंचक्रम निघाले ती नको ती निघाले तुमचं रूप देखलं ठेवायसाठी. माझ्यासारखी बाई झुरून मेल्यावर कशाला रूप येतील. असं टेन्शन नका घेऊ ताई. मुलांकडे ताई बघून खुश राहा आणि एक ना घरातनं ना रोज त्यांच्या नावाने तारक मंत्राची रक्षा फुंकत जा. ताई सगळं मी केलं मग आता थकल्यासारखं झालं मला म्हणजे मी 1 वर्ष झालं असं मी नका तिथं हरू ताई, असं हरू नका तुम्ही. मी का घ्या तर भगतताईंचा नंबर घ्या मी सांगते. आणि मी सांगायचं तर प्रॉब्लेम मग मला काल ती तुझ्या कर्माचा दोष तुझ्या सौंदर्याचे दोष म्हणल्यावर मग पुन्हा काय वाटलं माहिती आहे का आपलंच रूप चुकून गेले ह्याच्यात त्यामुळे आपलं कोणाला वाटत नाही म्हणलं काय. घ्या लिहून घ्या ताई नंबर. 1 मिनिट. हं. हा सांगा. 94
हा 23 हा 0 0 हा 71 हा 79 79 79 म्हणजे 79 ताई. 79 हा हा आणि 6. 79 आणि 6. हा सांगा वाचा परत. 94 23 0 71 हा पुढे 71 7 9 आणि 6. बरोबर. आता लगेच लावा ताईंना आता लगे लावू का? लगेच लावा. हा हा चालेल. एक मिनिट ऐका हा की. हा आता नाही बी लावला मी, आता येते बी केली आणि ह्या टायमाला म्हणून मग लावला मी, जर संध्याकाळी किंवा उद्या लावला ह्या टायमाला तर चालेल का? हा दुपारीच लावायला लागेल ताई. बरं दुपारीच लावते, पण ताई प्लीज बरं का माझं उचलायला आणि तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू ताई. मी 100 वेळा तुमच्यासारख्या ताईला माफ, काही मला कोणाकडेच कसला पर्याय उरला नाही. एवढं मी टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित होईल ताई. ह्या दोघा पोरांना सांगते ना, पोरगं जीव तोडून म्हणते जळलं पेटलं जाऊ दे, कारी लावू दे, तू नीट खा. कशी ताई मी नीट राहायची, 2 पोरांची लग्न करायची, ही लोकांच्या ताई पाहुण्यावर. स्वामींवर विश्वास आहे ना तुमचा? मी तीच म्हणते, पण पाहुण्यारावल्याला चुकून कळलं तर ताई किती वाईट गोष्ट, असं म्हणून वाईट वाटते, दुसरं काय नाही. काही नका टेन्शन घेऊ. स्वामींना फक्त सांगा की तुमच्यावर विश्वास आहे माझा. हा सगळं छान होईल ताई. हा ठीक आहे. होय होय, आज नंबर उचलल्याबद्दल थँक्यू ताई, थँक्यू. नाही सगळं छान होईल तुमचं. हा हा श्री स्वामी लावते समर्थ मी ताई. भगत ताई. हा श्री मी हे स्वामी. शेअर करते म्हणजे भगत ताई पण ऐकतीलच. हा मग भगत ताईला ह्याच्या खाली थोडं सांगितलं तर सांगताल का उचला हो म्हणून? हो हो मी चालतंय. हे हा शेअर करते म्हणजे भगत ताईंपर्यंत पोहोचेल. हा बरं बरं, चालतंय हा चालतंय.